रॅपिड ऍक्शन केवढे, पोलीस केवढे, कशासाठी? चोराच्या मनात चांगलं काही त्याला खवखव आहे, त्यांना माहिती आहे की आपण चुकतो आहोत, आपण लोकांना फसवलेलं आहे, आपण निवडणूक जिंकण्यासाठी बोललेलो आहोत. त्यामुळे तुम्हाला सदैव भीती असते, तुम्हाला सदैव भीती असते आणि म्हणून ही व्यवस्था ठेवायला लागते. आपण नक्की जिंकलेलो आहोत या क्षणी. आता अनेक पद्धतीने आपण लढतो आहोत. मध्यंतरी मला तिथे एक, आता मी जाऊन दे, आपल्याला नावाशी काही कर्तव्य नाही, आपण विषय समजून घेऊया. कारण आपण कोणाच्याच विरोधात नाही, कुठल्याच पक्षाच्या विरोधात नाही आहोत. पण आता ओळखी पाळखी असतात, ते म्हणतात राव काय हो आम्ही येतो, तुम्ही आम्हाला घेत नाही. म्हटलं काय करता सांगा. नाही आम्ही तुम्हाला असं करतो, ते प्रतिनिधी नेमलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला चांगले माहितगार प्रतिनिधी देतो. आता मी एक सांगतो, आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय पुढारी नाही आहोत. आम्हाला निवडणुका लढवायच्या नाहीत, निवडणुका जिंकायच्या नाहीत, लोकांना फसवायचं नाही, पैसे कमवायचे नाहीत. आम्ही सामान्य माणसं आहोत. तेव्हा ह्या सगळ्या मंडळींनी जर खरोखर तुम्हाला सेवाच करायची असेल ना, तर बोलवायची वाट पाहायची गरज नाही. अण्णा हजारेंना कोणी बोलवलं नाही. अहो तो पोलीस पैसे खातोय हो, अहो तो म्युन्सिपाल्टीत सतवतोय हो, अहो तो जिल्हा परिषदेमध्ये गेला तर सांगतो गुरुवारी या, गुरुवारी सांगतो साहेब मीटिंग मध्ये आहेत, मग सांगतो आता काम होणार नाही, 8-15 दिवसांनी या. हे काही, हे सगळीकडे फिरलेला माणूस आहे. त्यांना अण्णा हजारेंनी कोणी सांगितलं नाही, ते स्वतः ठरवतात. आपण पवार साहेब का? बरं तुम्हाला थोडीशी कल्पना आहे. असो. तर सांगायचा उद्देश असा की त्यावेळेला सगळ्यांचं धाबं दंडंत. आता मी स्पष्ट सांगितलं, जेव्हा मी हे खातं उघडलं तेव्हा मी खरी परिस्थिती सांगितली आणि ती खोटी कधी कोणी सिद्ध केली तर तुम्ही द्याल ती शिक्षा उपभोगायला मिळेल. साधारणपणे काही माणसं विचार करतात की 2 पैसे वाढावेत, काय वाईट नाही, सरळ मार्गाने वाढले तर काय वाईट. आता त्या बसला लाईन करायची, त्याच्यापेक्षा स्कूटर घेतली तर काय वाईट. माझ्या मागच्या दोन्ही भावांकडे गाड्या आहेत, स्कूटर आहेत, सायकली आहेत, एक मुलगा इंजिनियर आहे, मी मोठा, माझी 11 नंबर बस पायाने. काय करणार, मला दुःख नाही, मी उपाशी नाही. तेव्हा मी खरं सांगितलं की बाबा मला ही नेहमी सदैव भीती असते की मी समजा झालं आता 70 वर्ष म्हणजे गॅरंटी संपली, आता काय राहिले काय माहिती. पण मला मुलाची चिंता आहे, बिचारा सरळ आहे, सून बिचारी बरी आहे, ज्यावरती सासूचं पटतं त्यावरती बरीच असावी, यांना जास्त माहिती. त्याच्यानंतर नातू आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, खरोखरच सगळे बरे आहेत. मुलगा शिकला सवरलेला आहे, सगळं ते तुम्हाला तर सांगून उगाच विषयांतर नको. तेव्हा म्हटलं आता मला टेन्शन, मी काय करू. तेव्हा माझं जे काय आहे ते आता तुमच्याकडे देतो. ते बिचारे त्यांचं कामच आहे ना, बँकेचा बिझनेस वाढवला पाहिजे, त्यांना तरी काय माहिती पुढे काय होणार आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा, इथे टाका. मग मी टाकले, त्याच्यानंतर ते म्हणाले तुमच्या मिसेसचं पण टाका, मग तिचं पण टाकलं. मग मला अहो नातू लहान बी नाही, तेच म्हटलं तर माझं समजा मुलाचं कसं तरी चालले, हे कधी असं चालत नाही हे मलाही माहिती आहे, पण मी तरी काय करू. आहे पुढे आपण सरळ आहे त्यामुळे तो उपाशी मरणार नाही असं गृहीत धरू. पण नातवाचं काय नाही म्हणेल, त्याचं पण खातं उघडलं. आता गंमत अशी झाली, माझी रक्कम लाखात गेली, कोटीत कधी जाणारच नाही मला माहिती आहे, आणि गेली असती तर इथे भाषण करायला आलो पण नसतो, मग बसलो असतो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. तर हे सगळं असं झालं आणि आपण फसलो. आता परिस्थिती मला असं सांगायचं आहे की मी नेहमी म्हणतो की पैसे जमवणं चांगलं, जमवावं, गरजा वाढत असतात, मोबाईल आले, टेलिफोन होते, सगळं ठीक आहे. पण मी ह्या दृष्टीने केले सगळं असताना पण मी आता फसला गेलो. आता करणार काय. आता हे पुष्कळ पक्षवाले जेव्हा बोलतात तेव्हा मी त्यांना काय सांगतो की एक समजून घ्या की आम्ही सामान्य माणसं आहोत. मला हेही माहिती आहे की तुम्ही आमचं काम करू शकाल, तुमचा पुष्कळ जोर आहे हेही मला माहिती आहे. पण साधी गोष्ट आहे, मी जर तुमच्या बरोबर आला तर तिथे दुसरा पण माझा बसलेला आहे, तो म्हणेल काय रे मी तुझा काय दोस्त नाही काय, तुला माझ्याबद्दल संशय आहे का.
तेव्हा आम्हाला मेहरबानी करून आधीच आम्ही पिचलेले आहोत आणि तुम्ही या राजकारणात खेचू नका. आता जे कोणी इथे असतील ते माझ्या माहितीप्रमाणे, मी जर चुकत नसेल तर ते अधिकृत आमदार असतील किंवा कोणी असे तिथले असणार नक्कीच. त्यामुळे त्यांना घेतलं ते आहेत. याचा अर्थ तुम्ही नको असं नाही. आणि जर सेवाच करायची, मागाशी मी सांगितलं अण्णा हजारेंचं उदाहरण, तसं तुम्ही घ्या तुमच्या पक्षाच्या ह्याच्यावर आवाज द्या ना की आम्ही